15 वर्षांपूर्वीचे आहेत। बंधाऱ्याच्या एका गेटला 18 रोलर असतात। एका रोलरची किंमत असते 1.5 ते 2 लाख रुपये। बंधाऱ्याच्या दरवाजांची निगराणीच होत नसल्याचं धक्कादायक वास्तव आता पुढे येत आहे। जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ज्वलनशील पदार्थ घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात आला। शेतकरी शरद काकडेंकडून ज्वलनशील पदार्थ घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला। पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे होत नसल्याचा आरोप या शेतकऱ्यानं केला आहे। जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आक्रमक झाले। जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला। नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे केला जात नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। अकोला जिल्ह्यातील म्हैसांग माजलपूर गावच्या वेशीवरील शेतकऱ्यांच्या नशिबी अक्षरशः मरण यातना आहेत। त्यांच्या शेतीला सध्या अक्षरशः तलावाचं रूप आलंय। याला कारण आहे एका मंडळ अधिकाऱ्यानं आपल्या शेतात केलेला आगाऊपणा। याच गावचे मंडळ अधिकारी असलेल्या शेख अन्सरुद्दीन आणि इतर काही लोकांनी आपल्या शेतात बांध घातला। या बांधामुळे अडकलेल्या पाण्यामुळे गावातील 50 ते 60 शेतकऱ्यांची जवळपास 300 एकर शेती पाण्याखाली गेली। विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी तक्रार केलेल्या प्रश्नाचा तपास अधिकारी हाच मंडळ अधिकारी शेख अन्सरुद्दीन आहे। एकीकडे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी पुरामुळे देशोधडीला लागण्याच्या वाटेवर आहेत। अकोल्यातील शेतकरी मात्र या मानवनिर्मित पुरामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत। या परिस्थितीतून प्रश्न सोडवायचा असेल तर तहसीलमधील काही भ्रष्ट प्रवृत्ती पैशांची मागणी करत असल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी केला आहे। या शेतकऱ्यांची समस्या नेमकं काय आहे आणि त्यांची काय मागणी आपल्यासोबत शेतकरी काका काय नेमकं प्रकार काय हा? पाणीच पाणी सर, मे महिन्यापासून पाणीच पाणी सर। वावरात दोन्ही पिकं गेली, समजा रब्बी गेली हे खरीपही गेलं, कोणी दोन्ही पिकं नाही सर। प्रॉब्लेम काय हा? पाणी हे नांगा सर खदल्याच्यानं सर पाणी भर टाकल्यानं सगळं पाणीच पाणी थांबलं। 50 वर्षातही पाणी नव्हतं या रोडवर, कोळला रस्ता होता बिलकुल, पाणी पाटान जात जाय सगळं। तुमचं काय काय पेरत होते दरवर्षी, आता या काय परिस्थिती वावराची? आम्ही दरवर्षी सोयाबीन, तूर किंवा कपाशी पेरत होतो, पण गेल्या 1-2 वर्षात यांनी कसं केलं, एक वर्षी यांनी टाकली माची टाकली, ठीक आहे, तिथं पाणी अडलं, पाणी इकडून निघून जायचं। नंतर त्यांनी टाकली, पाणी इकडून निघून जायचं। आता अन्सार साहेबापासून इथं पूर्ण असं झालं की पूर्ण येलशेल भिंतच तयार झाली, चीनची महाभिंत। आता पाणी जाईल कुठून? नैसर्गिक पाण्याले इथं जे समजा पाट आहेत, जुने पाटबंधारे जे म्हणतो आपण, जमीनची पाणी निघून जाण्याच्या नदीच्या मार्गानं, नाल्याच्या मार्गानं, ते अडवले। पूर्ण शेत आला तुम्हाला दिसूनच राहिलं सगळं पाण्याखाली, यांनी माती टाकल्यामुळे सर्व अडवलं। परिस्थिती आमचं म्हणणं एवढंच आहे साहेब की आम्हाला शिवदान मोकळा करून द्यावा, हा रस्ता मोकळा करून द्यावा, हे पाणी काढून द्यावं, आमचं एवढंच म्हणणं आहे। पाणी आम्हाला हे लय त्रास होतो या पाण्याचा, याच्यात काहीच येत नाही। त्यासाठी आम्हाला शिवदान मोकळा करून द्या आणि पाणी जिकून जाते तिकून जाऊ द्या। प्रत्येक वर्षी हे पाण्याचं नुकसान म्हणजे शेतीचं नुकसान होणार असलं तर हे प्रश्नच नाही पडत की शेती पेरायची की नाही पेरायची। तरुण आहे, त्याच्या डोळ्यात पाणी येत आहे, तुला बोलताना तुझ्या भावना अनावर झालेल्या, काय परिस्थिती काय घरची तुझ्या? परिस्थिती सर खायची सोय नाही घरी, नाही सर। किती लोक आहे घरी? घरी 5 जण। या शेतकऱ्यांचा प्रश्न खरं सुटणार आहे का? आणि मायबाप सरकार या शेतकऱ्यांच्या पाठीशी खरंच राहणार आहे का? हा प्रश्न आहे। आर्त हाक जी आहे ती शेतकरी व्यक्त करतायत। अपेक्षा आहे सरकारकडे की हा प्रश्न जो आहे, हा जर प्रश्न सुटला तर किमान रब्बी तरी त्यांच्या हाती लागेल, नाही तर सर्वस्व त्यांचं स्वाहा झालेलं आहे, सर्व स्वप्न करपलेले आहे। मायबाप सरकारनं त्यांचं सुगीचं स्वप्न जे आहे ते किमान रब्बीत तरी पूर्ण करावं, एवढीच माफक अपेक्षा। आणि या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा एबीपी माझा।